राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका बसलेला आहे. जाणून घेऊया त्याबद्दल. राज्यात जोरदार पावसामुळे चांगलंच नुकसान. चाळीसगावमध्ये पपईसह कांदा पिकाचं नुकसान, तर अहिल्यानगरमध्ये वालुंबा नदीला पूर. झुंजरे वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरलं. पावसाचं पाणी घरात शिरलेल्यांना 10,000 देणार. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करणार. अजित पवार यांची माहिती. नाशिकच्या सिन्नरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानाची कृषी मंत्र्यांकडून पाहणी. बसस्थानक, संगमनेर नाका, काळेमळा परिसरात माणिकराव कुकाटे यांच्याकडून पाहणी. सूचनांचं पालन न केल्यास नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईचा दिला इशारा. राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील 24 तासात विदर्भाच्या काही जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता. पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरातही पावसाचा अंदाज. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात वादळासह पावसाचा 753 गावांना फटका. 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला पावसाचा तडाखा. पावसामुळे 5 एकर शेतातील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. कृषी विभागाला कळवूनही पंचनाम्यासाठी कुणी आलं नसल्यानं शेतकरी हवालदिल. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पाऊस आणि वादळी वाऱ्यानं अनेक घरांची पडझड. घरावरील टीनपत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर. नदी नाल्यांना पूर. बीडच्या येळंब घाटातील शेतकरी निलेश ढाणे यांच्या काकडी पिकाचं सततच्या पावसामुळे नुकसान. काकडीची वेल झाली खराब. खरीप पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट. पुण्याच्या भोर तालुक्यातील उन्हाळी पिकांना पावसाचा फटका. उन्हाळी पिकं खराब झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.